ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी आणि आपल्या स्क्रीनवरती जे आता दिसत आहेत एबीपी माझाच्या या प्लॅटफॉर्मवरती ते आहेत पद्मश्री पोपटराव पवार साहेब। ते हिवरे बाजार जे की नगर जिल्ह्यातलं एक असं गाव की जे महाराष्ट्राला चिरपरिचित आहे। जसं की पोपटराव पवार ही आपल्याला आदर्श गाव आणि हिवरे बाजारमध्ये त्यांनी जे काही काम केलेलं आहे त्यामुळे प्रसिद्ध आहेत। तर ते त्या गावचे फक्त माजी सरपंचच नाहीये, तर त्यांनी मी ज्याला असं म्हणतो की ऍग्रो इकॉनॉमिक्स, कारण आपण देशभरातले अशोक गुलाटी पासून ते संशोधक श्री स्वामीनाथन यांच्यापर्यंत अनेक जणांची अनेक वेळेला वेगवेगळी मतं पाहिलेली आहेत। पण जो खरा मातीतला शेतकरी आहे की जो मातीतला शेतकरी अधिक चांगल्या पद्धतीनं आपल्याला ऍग्रो इकॉनॉमिक्स समजावून सांगू शकतो, ते माझ्या मते महाराष्ट्रामध्ये जे खूप कमी लोक आहेत त्यातले एक श्री पोपटराव पवार आहेत। हे असं गाव आहे हिवरे बाजार की जिथे ज्याला आपण पर्जन्य छायेचं क्षेत्र म्हणतो, जे आपल्या दुर्दैवाने सह्याद्रीच्या डोंगर रांगामुळे महाराष्ट्रामध्ये जे 100 स्क्वेअर किलोमीटरचं जे पर्जन्य छायेचं क्षेत्र तयार झालंय तिथल्या गावामध्ये त्यांनी केलेली ती ऍग्रो इकॉनॉमी आहे। आणि मला आठवतं पोपटरावजी की मागे मी तुमच्या गावाला आलो होतो त्यावेळेला तुमच्याकडे एक बँक आलेली होती, छोट्याशा गावामध्ये आलेली बँक, की ज्या बँकेमध्ये काही कोटी रुपयाचं डिपॉझिट तुमच्या गावातले शेत वॉज रिअली अमेज। सरपंच होतो काय आणि गाव बदलतो काय। बाकी मग महाराष्ट्राला तुमचं जे पाणलोटाचं काम आहे ते काम माहिती आहे, तुम्ही आदर्श गावामध्ये बरेच कामं केलेले। पण आज मी तुम्हाला जे खास निमंत्रित केलंय त्याचं मुख्य कारण आहे देशभरामध्ये केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या निमित्तानं जे मंथन सुरू आहे, आणि आज तर बंदच आहे। मग त्यात काही शेतकरी संघटना आलेल्या आहेत, काही राजकीय पक्षांनी आपली भूमिका मांडली आहे। सो माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की आजच्या बंद बद्दल तुमचं काय मत आहे? नाही राहुलजी, एक आहे की आज संपूर्ण देशामध्ये जे 3 कायदे केंद्र सरकारने केलेले आहेत त्या संदर्भात संपूर्ण देशामध्ये बंद आहे। मला एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून, एक गावातला मुलगा म्हणून मला एक 30 वर्षातील माझ्या कामातले जे अनुभव पाहिले, अनेक वेगवेगळ्या उपक्रमात फिरताना असेल, प्रत्यक्ष गावात काम करताना असेल, माझं एक मत अलीकडच्या या 6 महिन्यात असं क्लिअर तयार झालेलं आहे की आता कुठलाही निर्णय शेतकऱ्यांच्या बाबतीत घेतला की त्यावर एक वर्ग आंदोलन करतो, दुसरं त्याला प्रत्युत्तर देतो। मला असं वाटतं की आता नेमकी कर्जमाफीची घोषणा होते, त्यावेळी बियाण्याच्या संदर्भात संघर्ष होतात, त्यानंतर विजेच्या बाबतीत संघर्ष होतात, एवढं सगळं होऊन पुन्हा शेतमालाच्या बाजारपेठेत संघर्ष होतात। हे 3 कायदे केंद्र सरकारने पारित केले। सुरुवातीला पंजाब महाराष्ट्रातून त्याला जास्त विरोध झाला आणि आता राजकीय संघटना, शेतकरी संघटना वेगवेगळ्या या सगळ्या यामध्ये उतरलेल्या आहेत। तर मला असं वाटतं की सर्व जणांचा एक कॉमन अजेंडा हा आहे की शेतकरी जागला पाहिजे, त्याला संकटात आधार मिळाला पाहिजे। मग अतिवृष्टी असो, दुष्काळ असो, सुनामी असो, या सगळ्या पार्श्वभूमीवर सर्वजण खूप चर्चा करत असतात। तर मला वाटतं आता या कायद्याच्या संदर्भात ही जे जनजागृती सर्व देशभर झालेली आहे, तर आता कुठेतरी शेतकरी नेमकी म्हणायचं कोणाला हा प्रश्न माझ्या डोक्यात आता सारखा घुमवतो। नाही पोपटरावजी, या तुमच्या प्रश्नाकडे, कारण तुम्ही अत्यंत मूलभूत मुद्दा मांडला की कोणाला शेतकरी म्हणायचं, आपण त्याच्याकडे जरा नंतर येऊ। पण आता देशामध्ये जे सुरू आहे की कृषी कायद्याबद्दलची नेमकी भूमिका कोणाची काय? तुम्ही असं म्हणालात की गेल्या 6 महिन्यापासून हे सातत्यानं घडतंय की शेतकऱ्यांच्या बद्दल कुठलाही कायदा केला की त्याच्यावरती दोन्ही बाजू उत्तर आणि प्रत्युत्तर सुरू होतं। पण आजच्या ह्या सगळ्या आंदोलनाकडे तुम्ही कसं बघता? नाही, आता खरं म्हणजे शेतकरी जो अहोरात्र मातीमध्ये कष्ट करतो त्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी की ज्या प्रकारची मांडणी आता देशभर चालू आहे, तर मला असं वाटतं की कुठलेही शेतकरी आणि शेतकऱ्याच्या हिताचे कायदे करताना मला वाटतं अगोदर खूप जे तज्ञ शेतकरी आहेत प्रत्येक राज्यात आहेत, जिल्ह्यात आहेत, गावात आहेत, आणि क्लायमेटिक कंडिशन नुसार
कारण पंजाबच्या शेतकऱ्यांनी संवाद करून दुष्काळी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाही. कारण तिथली क्लायमेटिक कंडिशन कशी आहे, त्यामुळे तिथल्या शेतकऱ्याला काय संघर्ष करावा लागतोय आणि त्या संघर्षाला आपल्याला थांबवता कसं येईल आणि त्याला न्याय कसा देता येईल या दृष्टीने विचार करणं मला वाटतं गरजेचं आहे. कारण आता आंदोलन चालू आहेत. सर्वांचा हेतू आहे शेतकरी आणि शेतकऱ्याचे प्रश्न, त्यासाठी निर्माण झालेले कायदे. मला वाटतं पहिल्यांदा शेतकऱ्यांचे जे कायदे केले जातात हे शेतकऱ्यांपर्यंत गेले पाहिजे, त्यावर मंथन झालं पाहिजे. मग ग्रामसभा तुम्ही सर्वत्र वापरता सर्व योजनांसाठी, मग मला वाटतं इथं आपण ग्रामसभेचा उपयोग का करत नाही? मग इथे जर संवाद तळामध्ये जमिनी व मातीत झाला तर तो तालुक्याला, जिल्ह्याला, राज्याला, देशभर जाताना मीडियाच्या माध्यमातून त्याच्या सत्य बाजू जी आहे, त्याच्या समस्याची बाजू आहे ती पुढे येण्यासाठी मदत होईल. आता आंदोलन ज्या वेगाने पुढे जात आहे हे जर पाहिलं तर मला असं वाटतंय की या आंदोलनाला कुठेतरी सर्वांनी चर्चा करून हे थांबवणं पहिल्यांदा गरजेचं आहे. आणि थांबवल्यानंतर नेमकी यामध्ये काय समस्या आहेत याची वेगवेगळ्या घटकावर, प्रशासकीय अधिकारी स्तरावर, संस्थांच्या स्तरावर, पॉलिटिकल फोरमच्या समोर, त्याचबरोबर वेगवेगळ्या संघटनांच्या समोर. कारण आता कसं आहे की शेतकरी अडून असा बसलाय की आता हे कायदे रद्दच करा. आणि साहजिकच मग सत्ता आणि सत्तेतला असलेला पक्षाला विचार करावा लागतो. मग आता नेमकी हे सगळं आपण निर्माण केलेला आहे, जो कायदा पारित केला लोकसभेत, राज्यसभेत, बाहेरही पडलाय, मला आता याला थांबवता येईल का? आणि हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परवडण्यासारखा नाही. का आज कोरोनामुळे जे संकट आपल्या सर्वांच्या समोर आहे, एक तर सरकारी मला तुमच्या बोलण्यातनं हे जाणवतं की हा कायदा करायच्या आधी जे पुरेसं कन्सल्टेशन, म्हणजे या कायद्याला विरोध करणारी मंडळी हेच तर म्हणतायत की कायदा भलेही आमच्या हिताचा असेल पण त्याची जी सर्वंकष चर्चा व्हायला हवी होती ती झालेली नाहीये. ही कुठेतरी गडबड झाली आहे, चूक झाली आहे, किंवा आपल्याकडे लोकसभेमध्ये असलेलं जे संख्याबळ आहे त्या बळाच्या आधारावरती एक प्रकारचा कायदा रेटून नेण्याचा प्रयत्न केला गेला असं तुम्हाला वाटतं? नाही, मला असं वाटतंय की दोन्ही बाजूंनी आता एका मुद्द्यावर थांबणं गरजेचं आहे की ठीक आहे, सत्ताधारी पक्षांनी काय निर्णय घेतलाय त्यांनी त्याची बाजू मांडावी त्यांनी, आणि ज्या संघटना आहेत त्यांनी त्यांची बाजू मांडावी. त्यासाठी काही कालखंड दिला पाहिजे आणि तो कालखंड देऊन सत्ताधारी जी बाजू आहे त्यांनी हे की आम्ही घेतलेले निर्णय कसे हिताचे आहेत हे पटवून देण्यासाठी काही कालखंड आपल्याला लागणार आहे, तो द्यावा आणि दोन्ही बाजू समोर आल्यानंतर मग पुढचा निर्णय घ्यावा. यासाठी सध्या तरी हे आंदोलन थांबवण्याची गरज आहे असं मला वाटतं. पण मग हे आधी केंद्र सरकारला करता आलं असतं खरं. म्हणजे हेच तर म्हणणं आहे की कुठलीही गोष्ट डिबेट व्हायला हवी आणि मग चर्चेत यायला हवी, मग कायदा व्हायला हवा. काय होतं की शेतकरी म्हणाला की सगळे शेतकरी आज आपण सगळे साक्षर येत असं नाही. आज तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सगळ्याच गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत जातात असंही नाही. तर त्याला कुठेतरी मीडियाचा जो एक उपयोग, कारण मीडिया सध्याच्या पार्श्वभूमीवर जे मांडल तेच पाहणाऱ्यांना असं वाटतं की हेच खरं आहे. आणि सोशल मीडियात एवढं येत आहे की तो शेतकरी कन्फ्युज आहे. आज थोडक्यात आता काल महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे साहेबांच्या बरोबर आम्ही राहुरी विद्यापीठात आदर्श गावातील पाणलोटाची पाणी आणि राज्यातील कृषी रत्न, कृषी शेतकरी यांचा संवाद होता. तर तिथे अनेक शेतकऱ्यांना मी हे प्रश्न विचारले, हा जो कायदा आणि संघर्ष याविषयी तुम्हाला माहिती आहे का? तर नाही बोलता आलं, सांगता आलं. आणि मग चांगला शेतकरी सुद्धा या कायद्याचा अभ्यास करत नाही. आणि मग मीडिया ज्या पद्धतीने मांडते की मग असं वाटतं की मग हेच खरं आहे का? मग सोशल मीडिया जे मांडतं त्याने आणखी कन्फ्युजन होत. आणि नेमकी खरी बाजू काय आहे, ही खरी बाजू समोर येण्यासाठी मला वाटतं दोन्ही घटकामध्ये सत्ताधारी आणि
संघटना आणि शेतकरी यांच्यात एक संवाद होणं गरजेचं मग म्हणून मी आता तुम्हाला आणि तो पोपटरावजी संवादातून जो म्हणून मी तुम्हाला आता थेट प्रश्न विचारतो की ह्या 3 कायद्याचं तुम्ही केलेलं आकलन कसं आहे? हे सगळे कायदे खरंच शेतकऱ्यांच्या नाही, मी आता फायद्याचे आहेत? फारसं नाही, आता फारसं मी त्यावर बोलणार नाही. मी गेली 30 वर्ष एक नक्कीच पाळलंय, मी कॉन्ट्रावर्सीत कधी जात नाही. शेवटी काय आहे की आपल्याला शेतकऱ्याला न्याय देणं गरजेचं आहे. त्यात 2 बाजू हे चुकले का ते खरं आहे ते मांडण्यापेक्षाही मला असं वाटतं शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने, कारण आपण पाहतो की आपली सगळी शेती संबंधितली सगळी परिस्थिती पाहिली तर विद्यापीठांनी, कृषी विद्यापीठांनी संशोधन करावं. संशोधन बाहेर आलं का एक्सटेन्शन डिपार्टमेंट जे कृषी विस्तार त्यांनी काही ट्रायल पीठ घेऊन ते समोर मांडावं आणि ते सक्सेस झालं असं लक्षात आलं की कृषी विभागाच्या यंत्रणेने शेतकऱ्यांच्या शेतावर दिलं पाहिजे आणि तिथं पिकलं की त्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी कामकाज करावं. आता मला वाटतं सगळी सिस्टम पाहिली तर आमची विद्यापीठ आता स्पर्धा परीक्षेचे केंद्र झालेले, संशोधनावर आता सर्वजण मी थोडं थांबवतो इथे. दुसरी तुम्ही जो दिशानिर्देश करताय तो माझ्या लक्षात आला. 2003 साली पहिल्यांदा मॉडेल एपीएमसीचा ऍक्ट आला होता. म्हणजे पुरेसं तुम्ही जे म्हणताय की विद्यापीठांनी संशोधन करायला पाहिजे तसं या कायद्याच्या दृष्टीनं 2003 पासून डिबेट झालेली आहे. 29 अशी राज्य आहे की त्या 29 राज्यापैकी आपल्या देशातल्या 29 राज्यापैकी 17 राज्यांनी हा कायदा ऑलरेडी रिपील केलाय. एपीएमसी ऍक्ट त्या राज्यामध्ये नाहीये, इन्क्लुडिंग पंजाब. पंजाबमध्ये सुद्धा अपना मंडी नावाचा एक वेगळ्या प्रकारचा बाजार आहे. मी आंध्र प्रदेशमध्ये गेलो होतो, तिथे मी रैतू बाजार बघितलाय. मी कर्नाटकमध्ये फिरलेलो आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तशा अर्थाने आता एपीएमसी मध्येच जाऊन व्यवहार करावेत अशी काही गोष्ट राहिलेली नाही. सो मला तुम्हाला पुन्हा तोच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही पद्मश्री आहात, तुम्ही मातीतले शेतकरी आहात. तुमची इथे मी राजकीय भूमिका विचारत नाहीये आणि कृपया आपल्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनाही मी विनंती करतो की मला पोपटराव पवार यांना कुठल्याही राजकीय भूमिकेत बांधायचं नाहीये. मी त्यांना एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती बघतो, एका वेगळ्या पायरीवरती बघतो आणि विनाकारण कॉन्ट्रोव्हर्सी करण्यात त्यांनाही रस नाही, मलाही रस नाही. पण आपल्याला नेमकं समजून घेतलं पाहिजे. म्हणून पुन्हा मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो. 2003 सालापासून 2020 पर्यंत आपण चर्चा केली आहे या कायद्यावरती, काही बदल पण झालेत आपल्याकडे. आता तुम्ही या कायद्याकडे आणि यातल्या उपयुक्ततेकडे कसं बघता की खरंच हे कायदे अजिबात उपयुक्ततेचे नाहीये? नाही, कसं आहे की समजा शेतकऱ्यांना आपला माल तो बाजार समितीत विकू शकतो किंवा तो खाजगी रस्त्यावर जाऊन विकू शकतो किंवा तो फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून तो बाहेर सुद्धा देऊ शकतो. ही एक संधी त्याला नक्कीच आहे. म्हणजे तिथे आता कंपल्शन हे नाहीये का तो बाजार समितीतच येऊन बसला पाहिजे. म्हणून ज्या शेतकऱ्याला जे मान्य आहे, ज्या मार्गाने जायचंय त्या मार्गाने त्याला जाण्यासाठी नक्कीच मोकळीक आहे. पण एक आहे का जो शेतकरी संघटित आहे किंवा ज्यांच्याकडे ते तंत्रज्ञान उपलब्ध आहे ते शेतकरी मार्केट शोधून जातात. परंतु एक मोठा वर्ग असा आहे का तो आजही सरकारी व्यवस्थेच्या भरोश्यावर चालतो. खरी समस्या त्याची आहे आणि तो सरकारी व्यवस्थेच्या भरोश्यावर चालतोय, त्याला तिथं न्याय मिळवून देणं ही सरकार म्हणून सरकारची जबाबदारी आहे, ती नाकारून चालणार नाही. आणि म्हणून खरी समस्या इथे आहे का जो साक्षर नाही असंच म्हणावं लागेल आणि तो ज्या व्यवस्थेवर अवलंबून आहे तो आजही म्हणतो की मार्केट कमिटीचा मला न्याय मिळाला पाहिजे. आणि नेमकी तिथं गेलं का पुन्हा दुसरी बाजू येते की ज्यावेळेस खूप उत्पादन येतं त्यावेळेस कवडे बोलाने जात. एक छोटासा उपप्रश्न विचारतो की बाजार समितीचं महत्व काय हे तुम्ही सांगितलं छोट्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं. आता मी ज्यावेळेला पंजाबच्या अर्थकारणाचा विचार करत होतो आणि अभ्यास करत होतो त्यावेळेला अशोक गुलाटींचे काही रिपोर्ट्स मी बघितले. माझ्या असं लक्षात आलं की गेल्या काही वर्षामध्ये पंजाबला बिहारनी मागं टाकलेलं आहे कृषी उत्पादनाच्या प्रगतीच्या दृष्टीनं. पंजाबचा शेतकरी, कृषी तज्ज्ञ असं म्हणतात की गहू आणि तांदळामध्ये अडकून पडलाय, जी की स्थिती महाराष्ट्रात नाहीये. पंजाबमध्ये एमएसपीच्या दराने 94% तिथलं सरकार हे हमी भावानी खरेदी करतं. आता मला महाराष्ट्राच्या अनुषंगाने तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की बाजार समितीची जी भूमिका महाराष्ट्रात आहे ती मूळतः खूप कमी झालेली आहे असं तुम्हाला वाटत नाही का? कारण
मी कुठल्याही पिकाचा नाही, तुम्हाला जर उल्लेख विचारला की असं कोणतं पीक आहे महाराष्ट्रात की जे हमी भावानी महाराष्ट्र सरकारने खरेदी केलं, आपल्याला नाही सांगता येत थेटपणे. नाही नाही, हे नक्कीच आहे की आता कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बाबतीत किंवा ओव्हरऑल आपल्याला सहकाराच्या बाबतीतच पुनर्विचार करण्याची गरज आहे. आणि हा विचार करताना नेमकी शेतकऱ्यांच्या हिताचं काय आहे यासाठी सत्ताधारी आणि विरोधी आणि शेतकरी संघटना यांचा संवाद होणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत ते तिघजण एकत्र येऊन निर्णय घेत नाही तोपर्यंत शेतकरी हिताचं निर्णयाची अंमलबजावणी होणार नाही. कारण दुर्दैवाने सध्याची परिस्थिती अशी आहे, कुठलंही सरकार सत्तेत असो त्या सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात पुन्हा वोट बँकेच्या दृष्टीनेच त्याची मांडणी होती. यामुळं खरंच कन्फ्युजन आहे. तर आपल्याला पाणी आणि क्लायमेटिक कंडिशन नुसार आपल्याला शेतीकडे पाहणं आता खूप गरजेचं आहे. शेतमालाची बाजू आता जर पाहिली आणि दुसरी पाहिली वन्यजीव, आज सगळा वन्यजीव शेतकऱ्याच्या शेतात घुसलाय. वन्यजीवाचे कायदे सांगतात की त्याला मारू नका, आणि शेतकरी मात्र रोज आज शेतकऱ्या वन्यजीवांचे हल्ले होत आहेत. तर यावर कुठेतरी संघटना आणि सरकारी व्यवस्था आणि विरोधी बाकावरचे विरोधी पक्ष नेते यांनी यावर चिंतन करून एक मत करणं गरजेचं आहे. आणि आता शेतकऱ्यामध्ये एवढं कन्फ्युजन आहे. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला पोपटरावजी, मला प्रश्न असा पडला, आपण थोडंसं आणखी पुन्हा त्याच मुद्द्याकडे राहू की आता महाराष्ट्रातल्या कोणत्याही म्हणजे अल्पभूधारक किंवा बहुभूधारक, जिरायत आणि बागायत कुठलाही शेतकरी त्याच्या शेती उत्पादनाच्या दृष्टीनं बाजार समितींचं महत्व शिल्लक राहिलंय का? आणि दुसरा प्रश्न असा की हमी भावाच्या दृष्टीनं राज्य सरकारची भूमिका पण त्याच्या दृष्टीनं महत्वाची राहिली आहे का? नाही, आता कसं आहे की हमी भाव आपण देतो पण त्याप्रमाणे लोकांना तेवढं मिळत नाही. आणि मग हमी भाव आपण एकदा जर ठरवलं हमी भावाने खरेदी करायची आणि त्याच भावात द्यायचं, मग त्याचं अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. आपले कायदे आणि सगळ्या गोष्टी योग्य आहेत, आपली सगळी सध्याची व्यवस्था अंमलबजावणीमध्ये अडचण येते. म्हणून अंमलबजावणी करणारी व्यवस्था जोपर्यंत त्याची आपण जबाबदारी निश्चित करत नाही तोपर्यंत आपण चांगल्या प्रकारची अंमलबजावणी करणार. आज अंमलबजावणीची जबाबदारी कुठेही नाही किंवा चुकीचा निर्णय झाला तर त्यावर ऍक्शन घेण्याची कुठलीही निर्णय नाही. आज आपण पाहतो की शेतकरी, मी का म्हणालो शेतकऱ्यांची व्याख्या करा, 50-60 हजार कोटी रुपये कर्जमाफी करून राज्यकर्ते समाधानी नाहीत आणि पैसे वेळेत मिळत नाही किंवा आले नाही म्हणून शेतकरी समाधानी नाही. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीत आता कर्जमाफीच हे आता उद्याच्या भविष्य काळात कुठलंही सरकार करू शकणार नाही. कारण बाजार समित्यांची महाराष्ट्राच्या मर्यादेत तरी काही भूमिका राहिली असं तुम्हाला वाटतंय का? नाही, बाजार समित्याचा सुद्धा आता फेर विचार करणं गरजेचं आहे. कारण आता आपण पाहतो की बाजार समित्यांच्या बाबतीत सुद्धा सरकारला आता खरोखर शेतकऱ्याला न्याय देण्याच्या दृष्टीने त्याचं पुनर्रचना करण्याची गरज आहे. आणि यावर सत्ताधारी विरोधी सर्वांचं एक मत आहे की आता ही व्यवस्था निकामी होताना दिसते, कारण पाहिजे तो न्याय शेतकऱ्याला नक्कीच मिळत नाही. आणि म्हणून त्या दृष्टीने आपण सर्वांनी बसून, सर्व मीडिया असेल, सत्ताधारी विरोधी आणि संघटना यांनी आता एकत्र येऊन, कारण एक संघर्ष आता चालू आहे आणि पुढे असे संघर्ष होत राहणार. पण जर संघर्षच होत राहिले तर पुन्हा जसं पूर्वीचे 2012च्या अगोदरचे दुष्काळ, जर दुष्काळ पडला तर लाल दिव्याच्या गाड्या गावच्या सरपंचापासून सगळे रानमाळ पळत होते. पण 2012-18च्या दुष्काळात कोणी मीडिया सुद्धा कोणी फिरकलं नाही. कारण आता दुष्काळ जर नेहमीचाच झाला तर मग त्याचं थ्रिल निघून जातं आणि मग कुठल्याही प्रकारे चाललंय. मग चारा छावण्या असतील किंवा पाण्याचे टँकर असतील याबाबत उदासीनता निर्माण झाली. तशीच अवस्था आंदोलनाच्या बाबतीत उद्याच्या काळात होईल. अरे काय नाही, चालूच असं आंदोलन. मग असं जर घडलं तर मग मात्र मोठं हत्यार जे आहे आमचं आंदोलनाचं ते निकामी झालं तर भविष्य काळात ही सगळी व्यवस्था जी अन्यायकारक आहे ती बदलासाठीची सगळी चळवळ थांबून जाऊ शकते.
तुम्ही फार स्पष्टपणे म्हणालात की बाजार समित्यांचं आत्ताचं जे स्वरूप आहे ते बदलायला पाहिजे आणि ते मोर फार्मर फ्रेंडली, शेतकऱ्यांना जास्त उपयुक्त ठरेल असं करण्याची गरज होती, जे झालेलं नाही खरं म्हणजे. बाजार समित्या तर निश्चितपणे काही गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये आपल्याला बदल करण्याची गरज आहे की जर काळानुरूप काही नवीन तंत्रज्ञान सध्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे शेतीच्या समोर जे उघड्यावरच्या शेती समोर आलेले नवीन चॅलेंजेस आहे, आधुनिक तंत्रज्ञान आहे, हे शेतकऱ्यांपर्यंत देण्याच्या दृष्टीने बाजार समित्यांचा आता पुन्हा डिझाईन करण्याची गरज आहे. निव्वळ शेतकऱ्यांचा माल आम्ही विकून देतो एवढं स्वरूप त्याला आपल्याला ठेवून चालणार नाही, तर शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत नवनवीन तंत्रज्ञान आपल्याला देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याला उत्तम दर्जाचं बियाणं कसं देता येईल, पुन्हा कृषी उत्पन्न बाजार समित्या, कृषी विस्तार कार्य आणि त्याचबरोबर विद्यापीठ यांचं लिंक करणं यांना पुन्हा एकदा गरजेचं आहे. आणि जोपर्यंत सर्वजण एकत्र येऊन काम करत नाही तोपर्यंत आपण शेतकऱ्यांना न्याय देऊ शकणार नाही. निव्वळ विद्यापीठाने संशोधन केले पण त्याचं विस्तार कार्य जर झालं नाही तर पुन्हा समस्या आहेत. आणि ते घडलं आणि उत्पादित झालेला माल पुन्हा तो शेतकऱ्यांपर्यंत चांगला दाम त्याला मिळाला नाही तर उपयोग होणार नाही. म्हणून आपल्याला ठीक आहे. माझं आता जरा थोडंसं पोपटरावजी, करेक्ट, आता थोडंसं आपण या कायद्याच्या अनुषंगाने जी दुसरी बाजू आहे त्याच्यावरती आपण बोलू. आणि कारण त्याचा तुमचा, मला खात्री आहे की या विषयावरती तुमचा चांगला अभ्यास असणार आहे. सरकार समर्थनार्थ असं म्हणतं की कॉम्पिटिशन जर झाली तर शेतकऱ्यांना अधिक भाव मिळू शकेल. बाजार समितीच्या बाहेर शेतकऱ्यांना शेतमाल विकला, तिथे 4 लोक असतील तर ती 4 लोक त्याला कॉम्पिटिशन मध्ये अधिक भाव देतील. याला विरोध करणारी मंडळी असं म्हणतायत की ज्या भावाबद्दल तुम्ही बोलत आहात तो भाव MSP पेक्षा कमी असता कामा नये आणि त्याची तुम्ही हमी घ्यायला हवी, ज्याचं नंतर सरकारने सुद्धा स्पष्टीकरण दिलं. सो ह्या सगळ्या गोंधळाकडे तुम्ही कसं बघता एक शेतकरी म्हणून की ज्यांनी खूप सारे प्रयोग केलेले आहेत? नाही, ते नक्कीच बरोबर आहे, कारण त्याला कॉम्पिटिशन मध्ये उतरला तर भाव मिळालाच, पण शेतकरी कॉम्पिटिशन मध्ये जाण्या इतका सक्षम झालाय का हा विचार आपल्याला पहिला करावा लागणार आहे. ज्यावेळेस तो सक्षम असेल तर तो त्या स्पर्धेमध्ये नक्कीच उतरेल, पण तो सक्षम नसेल तर तो या स्पर्धेमध्ये अडचणीत येईल. म्हणून तो अडचणीत आल्यानंतर त्याला न्याय देण्याचं काम आपल्याला राजकीय व्यवस्थेच्या माध्यमातून करणं गरजेचं असणार आहे. अन्यथा निव्वळ शेतकऱ्याला स्पर्धेमध्ये सोडून देऊन आपली जबाबदारी बाजूला घेऊन चालणार नाही. तर आपल्याला सिस्टीमला तो अडचणीत जिथे येईल तिथे त्याच्या पाठीशी उभं राहणं आणि त्याला सहकार्य देऊन तो तोट्यामध्ये जाणार नाही याची हमी घेण्याची नक्की गरज आहे. आणि ते झालं तर काय उपाययोजना करायला हव्यात असं तुम्हाला वाटतं? काय 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 सिस्टीम असायला हवी अशा पद्धतीने? पहिलं यासाठी पहिलं माझं मत आहे की बेसिक आपल्याला मुळापर्यंत तात्पुरत्या उपाययोजना करून चालणार नाही, तर मुळामध्ये त्या शेतकऱ्याची पहिली व्याख्या तयार केली पाहिजे. कारण 100 एकर जमीन असूनही लग्नाला 1 एकर विकावं लागत असेल तर तो शेतकरी आहे. कारण काही तंत्रज्ञानाचा वापर करून शहरामधून मुंबई पुण्यातून शेती करणारे शेतकरी आहेत, काही उद्योग आणि व्यवसाय करून शेती करणारे शेतकरी आहेत, पण निव्वळ 24 तास पाणी असणारे शेतकरी आणि पावसावर अवलंबून असणारे शेतकरी याची व्याख्या करून जो शेतकरी त्या व्याख्यात बसणार आहे त्याला मदत त्याच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे. आज काय होतं का तो साक्षर नसल्यामुळं पेपर वर्क, त्याचा सगळा पाठपुरावा या सगळ्यात तो कमी पडतो आणि तो कमी पडला की नेमकी त्याला न्याय मिळत नाही. आणि जो सक्षम आहे सर्वांगाने तो मात्र याचे सगळे लाभ घेतो. आणि म्हणून आपल्याला पहिलं काम करणं गरजेचं आहे या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर की शेतकऱ्यांच्या एकदा व्याख्या तयार करा तुम्ही. निव्वळ शेतीवर अवलंबून असणारा शेतकरी, त्याच्यावर उद्योग व्यवसाय करून शेती करणारा शेतकरी, उच्च पदस्थ नोकरी असणारा शेतकरी, त्याचबरोबर शाश्वत कॅनलचं पाणी असणारा शेतकरी आणि कोरडवाहू दुष्काळी भागातला शेतकरी. आणि यातही पुन्हा कारण आज पाहतो आपण 82-83% शेतकरी हा 1 हेक्टर पर्यंत आलेला आहे. तो तंत्रज्ञान वापरू शकत नाही आणि तो
मजुराचं पेमेंट देऊ शकत नाही अशी आज त्याची परिस्थिती. म्हणून या छोट्या शेतकऱ्याची एकदा व्याख्या झाली की निव्वळ शेती बैल शेतीवर असणार शेतकरी, मग त्याला न्याय देण्याच्या दृष्टीने मनरेगा जोडा तुम्ही. त्याची नांगरणी, पेरणी, खुरपणी हे जर जोडलं तर त्या शेतकऱ्याला डायरेक्ट लाभ मिळणार आहे. अन्यथा शेतकऱ्याची मुलं आता म्हणतात शेती ठेवून करायचं काय, शेती विका. आणि जो कधी एक दुसरा उपप्रश्न होतोय पोपटरावजी, एक दुसरा महत्वाचा प्रश्न या कायद्याच्या निमित्ताने तयार झाला तो असा की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सारख्या गोष्टी जर काही घडल्या तर अल्टिमेटली अंतिमतः मोठ्या कंपन्यांचाच फायदा होईल हे विरोधक म्हणतात. पण हे कायद्याचं समर्थन करणारी मंडळी असं म्हणतात की कंपन्या आल्या तर तंत्रज्ञान येईल, ज्याला बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतात ते इन्फ्रास्ट्रक्चर येईल आणि शेतकऱ्यांना बांधीव भाव मिळेल. अर्थात तो बांधीव भाव त्या कंपन्या शेवटपर्यंत देतात का हा मुद्दा आहे. तुम्ही कसं बघता ह्या दोन्ही मुद्द्याकडे? नाही, आता एक नक्कीच आहे की महाराष्ट्रातला पहिला सहकारी साखर कारखाना पद्मश्री विखे पाटलांनी उभा केला. त्या काळामध्ये जिल्ह्यातला खाजगी कारखानदारी होती. खाजगी कारखानदारी मोडली आणि सहकार उभा राहिला. आणि आताचे चित्र काय, सहकार मोडला आणि खाजगी उभा राहिला. मग याचा अर्थ हा नक्कीच आहे की आपल्याला स्पर्धेत टिकायचं असं जायचं असेल तर तुम्हाला खाजगी स्पर्धा सुद्धा घ्यावीच लागणार आहे. फक्त ही निकोप असावी की मूळ व्यवस्था सगळी शेतकरी मोडणार नाही हे लक्षात घेऊन स्पर्धा करणं गरजेचं आहे. आणि ते केलं तर दोघांना न्याय मिळेल असं मला वाटतं. ठीक आहे. अगदी शेवटचा प्रश्न मी पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना सांगतो की मी पोपटराव पवार यांना कोणत्याही राजकीय परिपेक्षात बघत नाही, त्यांना मी बांधत नाही. माझ्या मते ते खरे अॅग्रो इकॉनॉमिस्ट आहेत आणि आपल्याला सुद्धा हा कार्यक्रम बघत असताना कुठल्याही परिपेक्षातून पोपटराव पवार यांचं निरीक्षण विश्लेषण बघायची गरज नाहीये. आपल्याला ती हल्ली खूप सवय झाली आहे की आयदर यू आर लेफ्टिस्ट, राईटिस्ट और मिडवे, तुम्ही कुणाची तरी बाजूच घेतली पाहिजे अशी काही गरज नाहीये असं मी व्यक्तिशः मानतो. पोपटरावजी, निष्पक्ष पत्रकारिता केली पाहिजे, सगळ्या बाजूंची मतं जाणून घेतली पाहिजेत आणि त्या मतापैकी एक तुमचं मत आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला अगदी शेवटचा प्रश्न विचारतो की हे सगळं मंथन झाल्यानंतर हा कायदा असाच राहावा असं तुम्हाला वाटतं का? हे तिन्ही कायदे असेच राहावेत असं तुम्हाला वाटतं का? नाही, एक नक्कीच आहे की तीनही कायदे याचं मंथन झाल्यानंतर याच्यात जे काय फेज वाईज करावं, पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, ज्या गोष्टी आज शेतकऱ्यांना अडचणीच्या वाटतात असं वाटतं ते रद्द न करता थांबावं आणि त्याची अंमलबजावणी करताना जर काही त्रुटी जाणवल्या तर मग त्याच्या बदलामध्ये आपण प्रयत्नशील राहावं असं मला वाटतं. शेवटी कुठलाही कायदा केला तर वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ सगळे मंडळी बसतात आणि त्याच्या संवाद होणं पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळं. तर मला वाटतं कायद्याची आता पहिली बाजू कायदे पारित झालेले आहेत ना, तर नेमकी अंमलबजावणी यावर कोणावर अन्याय होणार आहे हे लक्षात घेणं आणि त्या दृष्टीने पुन्हा पुढचे बदल करणं या दृष्टीने गेलं तर मला वाटतं योग्य राहील. धन्यवाद पोपटरावजी, खूप खूप महत्वाचं आणि थेट निरीक्षण तुम्ही नोंदवलं. खूप खूप आभारी आहे मी. आमचा हाच प्रयत्न एबीपी माझाचा की राहुलजी, पण पुन्हा एकदा शेतकऱ्याची व्याख्या आणि वर्गीकरण यावर एक सेपरेट एक तासाचा परिसंवाद करावा. अगदी फार महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलाय. पुणे श्रमिक पत्रकार संघाने जो तुमचा कार्यक्रम आयोजित केला होता तिथे तुम्ही ते बोललात, मला माहिती आहे आणि आपण या विषयावरती जरूर पुन्हा एकदा त्या विषयाच्या अनुषंगाने चर्चा करू. परंतु आज तुम्ही जे मत मांडलं ते मला अधिक महत्वाचं वाटतं. हे विचार मंथन महाराष्ट्राच्या समोर आहे, महाराष्ट्राने त्याच्यावरती विचार करावा, तुमची मतं नोंदवावीत आणि मग त्या मताच्या अनुषंगाने काही विषय पण सुचवावेत. तोपर्यंत आम्ही इथे थांबतोय. एबीपी माझं जे फेसबुक, ट्विटर, युट्यूब चॅनल आहे ते सगळं लाईक करा. थँक्यू सो मच सर. थँक्यू.